राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला शेअर करायला, लाईक करायला विसरू नका। सध्या देशामध्ये खूप तणावाचं वातावरण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशासोबत, आपल्या देशाच्या आर्मी सोबत आणि सरकार सोबत ठामपणे उभं राहणं हे आपलं सर्वात पहिलं कर्तव्य आहे। आपला धर्म कोणता आहे, आपली जात कोणती, आपण कुठल्या पक्षाचे, या गोष्टी सर्व दुय्यम आहेत। सर्वप्रथम देश, आपली आर्मी आणि आपलं सरकार हेच सर्वात महत्त्वाचं आहे। ते सुद्धा आपल्याला आपल्या विरोधी ज्या काही पार्ट्या आहेत, आपल्या देशाच्या ऑपोजिशन पार्ट्या, त्या सर्वांनी आपल्या आताच्या सरकारसोबत ठामपणे उभं राहून त्यांचं जे देशाबद्दलचं मोटिव्ह आहे, जे विजन आहे ते क्लिअर केलेलं आहे। तर आपण नागरिक म्हणून ते करणं सर्वात आधी गरजेचं आहे। आता याच्यामध्ये येऊया पुढच्या आणि खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे आपल्या देशाचे 3 प्रमुख खान बॉलिवूडचे, जे आपल्या देशाच्या आर्मीवर पिक्चर बनवतात, आपल्या देशाच्या राजकारणावर चित्रपट बनवतात, 100 कोटीचे गल्ले कमवतात आणि ज्यावेळेस देशाला खऱ्या अर्थाने त्यांची गरज आहे अशा परिस्थितीत ते देशाबद्दल एक साधं ट्विट करू शकत नाहीत, स्टेटस स्टोरी लावू शकत नाहीत किंवा कुठलं स्टेटमेंट देऊ शकत नाहीत। हे यांचं खऱ्या अर्थाने देशप्रेम आहे। दुसऱ्या बाजूला ते पाकिस्तानचे सिंगर्स, तिथले हिरो हिरोईन ते भारतामध्ये घेऊन येतात आणि त्यांना आपल्या चित्रपटामध्ये काम देतात, कोट्यवधी रुपये त्यांनाही कमवून देतात। आणि ही लोक जे पाकिस्तानमधून आलेले आहेत ते आता अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांच्या देशाबद्दल, त्यांच्या आर्मीबद्दल क्लिअरपणे स्टँड घेत आहेत की आमची आर्मी बरोबर आहे, आमचा देश बरोबर आहे। यावरून कळतं की पाकिस्तानमध्ये आतंकवादी जन्माला येतात आणि भारतामध्ये गद्दार जन्माला येतात। असे हजारो गद्दार तुम्हाला आता या युद्धाच्या परिस्थितीमध्ये भारतात दिसून येतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाला जी कीड लागलेली आहे, आपल्या देशाला जो खऱ्या अर्थाने धोका आहे तो अशा लोकांपासून आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की अशा लोकांना तुमचे आयडल नका मानू। तुम्हाला तुमचे आयडल जर मानायचे असतील खऱ्या अर्थानं, तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, तुम्हाला मोहम्मद शमी आहेत, मोहम्मद सिराज आहेत, तुम्हाला आत्ताचेच आपल्या ह्या ऑपरेशन जे सिंदूर झालं त्याचं सर्व जो वृत्त ज्या लोकांनी सांगितलात, 2 लेडीज होत्यात, त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सोफिया कुरेशी। तर तुम्हाला आयडल मानायचे असतील तर अशा लोकांना मानणार आहेत। हे सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान हे सर्व नालायक लोक आहेत आणि बॉलिवूड खऱ्या अर्थाने कीड लागलेली गोष्ट आहेत। तर ह्या लोकांना हे सर्व वातावरण शांत झाल्यानंतर आपण यांच्याबद्दल, यांचे पिक्चर येतील, जे काही होईल त्यावेळेस चांगल्या पद्धतीने बोलणार आहोत। या लोकांपासून सावध राहा आणि यांना जितका विरोध करता येईल, यांच्या चित्रपटांना जितका विरोध करता येईल तितका करा, कारण हे आजच्या कंडिशनला आपल्या देशासोबत उभे राहू शकत नाहीत। तर ते तुमचे आणि माझे काय होणार आहे। असोच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच नवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। जय हिंद, जय श्रीराम।